नमस्कार, मी अभिजित घोरपडे. भवताल फाउंडेशन जे पर्यावरण, निसर्ग, विज्ञान या संदर्भात काम करतं त्याचा संस्थापक आणि संचालक. भवताल फाउंडेशनच्या वतीनं आम्ही निसर्गाशी पूरक अनेक गोष्टी करत असतो. आज जिल्हा न्यायालय ते PCMC असा आम्ही मेट्रोमधून प्रवास केला. भवताल आणि BVGचा विज्ञान जिज्ञासा नावाचा उपक्रम आहे. त्याच्या अंतर्गत जवळजवळ 60-70 लोक त्यांनी मेट्रोमधून प्रवास केला. मेट्रोबद्दलची सगळी माहिती जाणून घेतली. खरं तर मेट्रो सारखे जे काही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आहेत या कोणत्याही शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण प्रत्येकानं आपापलं वाहन जर रस्त्यावर आणायचं ठरवलं तर ते सस्टेनेबल होणार नाही. अनेक त्याच्यामुळे समस्या निर्माण होतात. त्यामुळं मेट्रोसारखे जर साधनं असतील तर ती लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात वापरायला हवी आहेत. जितक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढेल, जितक्या मोठ्या प्रमाणात वाहनं येतील, त्याच्यामुळे होणाऱ्या समस्या जर टाळायच्या असतील तर निश्चितपणे मेट्रोचा हा पर्याय अतिशय उत्तम आहे. आम्ही जो आज प्रवास केला त्या माध्यमातून आम्हाला मेट्रोमध्ये कशा सुविधा दिल्या जातात, त्याच्यामध्ये सुरक्षितता कशी आहे, लोकांच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांना चांगला आल्हाददायक प्रवास व्हावा याच्या दृष्टीने काय काय केलं जातं या खूप चांगल्या प्रकारे आहेत सुद्धा त्या व्यवस्था आणि त्या चांगल्या प्रकारे समजूनही सांगितल्या. त्याचबरोबर मी एक आवाहन करेल पुणेकरांना की पुणे मेट्रोचा जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून आपल्याला एक आल्हाददायक चांगला प्रवासही करता येईल आणि त्याचबरोबर आपण जे वाहतूक कोंडीला त्याचा एक भाग बनतो तो सुद्धा आपण बनणार नाही. तर मी पुणे मेट्रोला खूप खूप शुभेच्छा देईन आणि इथून पुढं मोठ्या प्रमाणात त्यांचं जाळं विस्तारावं आणि रस्त्यावर जी वाहनं येतात त्यांचं प्रमाण कमी व्हावं, जेणेकरून प्रदूषण कमी होईल, वाहतूक कोंडी कमी होईल आणि लोकांना पुण्यात राहण्याचा जो अनुभव आहे तो अधिक चांगला मिळेल. सो मेट्रोचं खूप खूप अभिनंदन आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू.